टॉस जिंकला गेला आणि पहिला बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. टीम नील सल्फा आपण पाहिलं तर संकल्प जोगेश्वरी संघाने पहिला बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. जोशी, स्वप्नील सकपाळ, दाऊ आज सर्व त्यांची एक चांगली टीम मात्र इकडे आदित्य पवार युवा खेळाडू आज त्यांच्या टीममध्ये देखील पाहायला मिळतील. लेट्स प्ले. पहिल्या मॅचला आपण इकडे सुरुवात करत आहोत. एक जबरदस्त मॅच आहे. सर्व मुंबई आणि महाराष्ट्राचं लक्ष देखील या क्रीडा स्पर्धेवर आपल्याला पाहायला मिळेल. अंडरआर्म क्रिकेट महाराष्ट्रातील सर्वात एक मोठी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. आजचा हा दुसरा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा आणि पहिली मॅच आहे. यानंतरच्या दोन्ही टीम्स आपण इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस साठी तयार राहायचं आहे. पहिली मॅच एका साईडला आपण पाहिलं तर टीम नील सल्फा रॉयल त्यांच्या विरुद्ध संकल्प जोगेश्वरी. दोन्ही टीमचा एक एक प्लेअर कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणं गरजेचं आणि जबरदस्त मॅच आपल्याला देखील पाहायला मिळेल. डगआउट मधून कोणी DRS घेणार नाही. जे काही डिसिजन तुम्हाला घ्यायचे ते मात्र अंपायर्स तुम्ही जे प्लेयर्सलाच रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता. प्लीज याची नोंद घ्या. जशी मॅचला सुरू होती मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे मनीष बागळे सर जॉईन होतील. थँक्यू. येस, डे 2 दुसऱ्या दिवसाला आपण सुरुवात करणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मय देव सर्व कार्य सुसर्वदा. मुंबईकर नाईक 2026 अंडरआर्म विश्वातली सर्वात मोठी स्पर्धा दुसऱ्या दिवसाला पदार्पण होत आहे. मॅच ऑन. दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर. आदित्य पवार स्ट्रायकिंग एंड वरती डावखुऱ्या हाताचा बॅटर आहे. साथ देण्यासाठी त्यांच्या समोर स्वप्नील आहेत आणि सध्या तरी अंडरआर्म विश्वामध्ये या नावाची चर्चा राहिली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती करण सोडा बॉलिंग ट्रॅक वरती आहे. या खेळाडूच्याही नावाची, या खेळाडूच्या अष्टपैलू खेळाची चर्चा राहिली आहे. पहिलाच बॉल डेलिकेट टच केलाय. बॉलला पुश केलाय. अगदी थोडंसं बॅकफुटला जाऊन दिशा दाखवली आहे बॉलला. चांगली संयमी सुरुवात करतायत. पहिल्या बॉलवरती सिंगल येते. श्री गणेशा केला जातोय आणि तोही व्हेरी फर्स्ट बॉलवरती. या बॉलवरती देखील पुन्हा एकदा फ्लिक करायचा प्रयत्न केला होता. चांगली फिल्डिंग केली जाते. पंचांकडे अपील. पंच सांगतील इट्स नॉट आउट. पुढे सरसवले होते. ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला. टप्पा पडल्यानंतर बॉलही फिरतोय.
ऑफ स्पिनचा वापर केला, मात्र लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि या स्ट्रॅटेजिकल मूव्स आहेत. कारण सोडा अनेक वर्षापासून खेळतो, मी म्हटलं होतं अनुभव प्रचंड आहे, नाव असंच मोठं होत नाहीये, त्याचं कार्य चांगलं आहे, त्याची बॅटिंग चांगली आहे, बॉलिंग चांगली आहे आणि त्यामुळे एका मोठ्या संघामध्ये खेळण्याची वर्णी लागते. पहिलं षटक फेकणं मोठं कार्य आहे, कठीण कार्य आहे, तेही चांगलं करतोय. इथे देखील बॅकफुटला गेले, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅटची हलकीशी कडा जर लागली असेल तर बॅटरला परतावं लागेल. येस, पहिली विकेट करण सोडाच्या खात्यामध्ये. असल्फा संघाचा एक इतिहास राहिलाय. अनेक वर्षांपासून अंडरमचं क्रिकेट दना आणून सोडलंय, गाजवून सोडलंय. जो अंडरमचा चाहता असेल ना, त्यालाही माहिती आहे असल्फा संघ एक दरारा होता, एक काळ होता याही संघाचा. पुढचा बॉल बॅकफुटला गेले, थोडीशी जागा बनवून खेळायचं होतं. हलक्या हाताने फक्त पुश केल्या बॉलला. खेळ चालू ठेवणं गरजेचं आहे, मात्र जेव्हा चांगला खेळाडू तुमच्या समोर आहे, गोलंदाजी चांगली होते, आक्रमण समोरून केलं जात आहे, त्याचा प्रतिहल्ला करत असताना तुम्हाला संयम ठेवणंही तेवढंच गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. 5 ओव्हरचा खेळ, 5 ओव्हरच्या मॅचेस, पहिले 4 फ्रेश बॉलर्स, 5व्या ओव्हरमध्ये तुम्ही बॉलरला रिपीटही करू शकताय. इथे पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला होता, बॉल टप्पा पडल्यानंतर वळतोय, फिरतोय. यशांच्या मागे सचिन राणा आहेत, त्यांच्या हातामध्ये बॉल, विकेटचं पतन. डॉमिनेटिंग करणारा खेळ पाहिला. पहिल्या ओव्हरमध्ये धावा दिल्या 4, त्यामध्ये वाईटची एक्स्ट्राची धावा आहे आणि त्याचबरोबर 2 विकेट्सही आहेत. मात्र आता इथून कमबॅक करावा लागेल. थोडासा संयम दाखवणं अजूनही गरजेचं आहे, बॉल टू बॉल रन करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. बॅकफुटला गेले, जागा बनवून खेळायचं होतं, पण मात्र बॉल जास्ती वळतोय. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट सोबत सुरुवात केली जाईल. 5 धावा लागल्या धावफलकावरती. इथे देखील थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता, योग्य तो कॉल, चांगलं नकारलंय. पण मात्र असल्फा संघाची स्ट्रॅटेजी तुम्ही बघा. मिड विकेट वरती जो खेळाडू आहे, त्याचबरोबर काव कॉर्नरचा खेळाडू आहे, त्याला 2 स्टेप पुढे ठेवलाय.
जेव्हा बॅटला बॉल आदळतो तो थोडा वेगाने जातो, मग मात्र ती सिंगलही त्यांना अडवायची आहे. कारण संघामध्ये मास्टर माइंड आहेत. बॅकफुटला गेले, थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. डायरेक्ट लागणं गरजेचं आहे, तसं होत नाहीये. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. असंही म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये की तुमच्या समोरचा संघ खूप मोठा असेल, चांगला बॉलर असेल, नामवंत बॅटर असेल, तर मात्र त्या नावाला नाही, त्या दिवसाला, त्या खेळाला खेळणं गरजेचं आहे. मोठा खेळ आहे, मोठ्या मॅचेस आहेत, मोठी स्पर्धा आहे, मोठी म्हणायला हरकत नाही ना, कारण प्रथमच अंडरआर्मच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला 3 लाख रुपयाचं पारितोषिक. मॅन ऑफ द सिरीजला बाईक देखील आहे. आणखी काय हवंय? यावेळी स्वीप करायचा प्रयत्न केला होता यशाच्या मागे. वा, क्विक हँड्स. क्रिकेटचा खेळ वय पाहत नाही, टेम्परामेंट पाहत असतो. वा सचिन राणे, काय कलेक्शन. गुड विकेट किपिंग. आणखी एक विकेट. मग त्याचबरोबर आपण टू व्हीलरचाही उल्लेख केला. आणि मात्र मॅन ऑफ द मॅचला तुम्हाला ट्रॉफी तर मिळणारच आहे, त्यासोबतच तुम्हाला हेडफोन्सही मिळतील आणि 500 रुपयाचा कॅश प्राइजही मिळणार आहे. नील सचिन राणे यांच्या धावन इथे कॅश प्राइज. चांगली बॉलिंग सुरू आहे, सध्या तरी डॉमिनेशन सुरू आहे. पुढचा बॉल जागा बनवून खेळायचा होता. बॅटची हलकीशी कडा लागताय. आउटसाइड एच. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड समोर खेळण्याचा प्रयत्न केला. खेळाडू आहेत यतिराजात. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा लागल्यात धाव फलकावरती फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. इथे देखील हा पहिलाच बॉल आणि पहिला बॉल लेग बाहेर. इट्स अ वाईट बॉल. पहिली मॅच सुरू आहे. संकल्प जोगेश्वरी विपक्ष नील असल्फा रॉयल. यानंतरची मॅच R1 स्पोर्ट्स आणि त्यांच्यासोबतच अंश 11 मुंबई वॉरियर्स घाटकोपर. ओहो, वॉट अ स्ट्रोक. दणदणीत मारलाय. यावेळेस चांगला स्ट्रोक खेळलाय आणि आता मात्र सुरुवात केली जाते. संकल्प जोगेश्वरी पहिला चौकार. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले पाहण्यासारखा. पुढ्यातला बॉल होता आणि तोही क्रॉस बॅटनी ताकदीचा वापर करत असताना गॅप मध्ये ढकललाय. खेळाडू होते तैनात, पण त्यांच्या अबक्याच्या बाहेर निघाला बॉल. चांगला स्ट्रोक. अशी सुरुवात करावी लागेल. आपण नुकताच उल्लेख केला ना, आपण खेळतोय कुणासमोर हे महत्वाचं नाहीये, हा खेळ महत्वाचा आहे. स्ट्रॅटेजी बनवून खेळणं गरजेचं आहे. इथे फटका फसला. बॉल इन दी एअर. बॉल हवेत बराच वेळ बॉक्स आउट स्वरूपाने. पुढच्याच बॉलवरती प्रतिउत्तर दिलेलं आहे. विकेटचं पतन.
पुढचा बॉल याही वेळेस ड्राईव्ह करायचं होतं नक्कीच ट्रॅम्पलाईनच्या बाहेर. इट्स अ व्हाईट बॉल असेल. आज वातावरणही अप्रतिम आहे. यावेळेस ड्राईव्ह करायचा होता स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. कॅच ड्रॉप. फॉलो थ्रू मध्ये अशा कॅचेस खऱ्या अर्थाने आपण असं म्हणतो ना की अशा कॅचेस बनत नाहीत, कधीतरी येऊन चिपकतात. ते पकडणं गरजेचे आहेत. पण सध्या तरी डॉमिनेशन सुरू आहे. स्विच इट. चांगली फिल्डिंग, दर्जेदार फिल्डिंग. अडवलाय बॉल, ठेवलाय मैदानाच्या आतमध्ये. सिंगल मिळेल तर एका धावेसोबत धावफलकही पुढे जात आहे. 16 धावा लागल्या धावफलकावरती. चांगली बॉलिंग सुरू आहे. पुढचा बॉल आणि पुन्हा एकदा यावेळेस देखील स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा फंबल झालाय पण तरी देखील अडवलाय बॉल. एक धाव मिळेल तर एका धावेसोबत धावफलकही आता पुढे जात आहे. 17 धावा लागल्या धावफलकावरती. शेवटचा बॉल. 1 to go. चांगली बॉलिंग केली. विकेट्स येत आहेत सातत्याने आणि त्यामुळे घाटकोपर संघ पुन्हा एकदा थोडासा बॅकफुटला. विकेट्सला रोख लावणं गरजेचं आहे. आणखी एक विकेट जात आहे. पहिलाच बॉल. हलक्या हाताने बॉलला फक्त दिशा दाखवली आहे. बॉटमॅनचा चांगला वापर केलाय. एक धाव घेत राहणं गरजेचं आहे. मोठी मॅच आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. अगदी बॉल टू बॉलची मॅच क्लोज होईल यात मात्र शंका नाहीये. पुढचा बॉल स्वीपचा प्रयत्न केला होता. फेकी. ओहो. अगदी हे थोडंसं हास्यास्पद होण्यामागचं कारण असं आहे की खेळाडूंनी पाहिलं नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि फेकी केली आहे स्ट्रायकर एंडवरती. हे सगळं काही कदाचित जर ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळालं ना तर मजा येईल. कारण प्रयत्न केला, आधी दाखवलं असं की नॉन स्ट्रायकिंग एंडला. EA स्पोर्ट्स मध्ये असं घडायचं. पुढे आल्या स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. इतराजात चांगली फिल्डिंग. फेकी केली नाही, अवॉइड केलंय. एक्स्ट्रास देणं इथून टाळावं लागेल. मग तुम्ही फिल्डिंगच्या मार्फत तुम्ही बॉलिंग करता, एक्स्ट्रास नाही दिले तर त्यांनाही माहित आहे मॅच आपण सहजतेने आपल्या खिशात घालू शकतोय. स्विचीचा प्रयत्न केला. बॉल सरळ जाऊन यष्टांना आदळतोय. आणखी एक विकेट. चौथी ओव्हर मार्गस्थ आहे आणि हा दुसरा ऑफिशियल कॉल असेल R1 स्पोर्ट्स आणि त्यासोबतच अंश 11 मुंबई वॉरियर्स घाटकोपर. संकल्प जोगेश्वरी. संकल्प घ्यावा लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. खेळ अजूनही संपलेला नाहीये. किमान एखाद दुसरी बाउंड्री इथून लगावलीत. सुरुवात करावी लागेल ना, तो मोमेंटम बनवणं गरजेचं आहे. संधी मिळाली आहे तुम्हाला. अगदी 8व्या क्रमांकाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. 6 विकेट्स गेलेल्या आहेत. इथे देखील मोठा फटका खेळला. पहिल्याच बॉल वरती खेळण्याचा प्रयत्न, पण चातुरही आहे. बॉलरकडेही चांगले बॉल्स आहेत. बॉल फिरतायत, वळण घेत आहेत. धावफलकही आता कमकुवत राहिलंय थोडस. पुढचा बॉल इथे मात्र लेगस्टंपच्या बाहेर चांगला लीव केला. इट्स अ वाईट बॉल आणि वाईट सोबतच धावफलकही पुढे जात आहे. धावा लागल्यात धावफलकावरती 21 लागल्यात, क्षमा असावी. 21 धावा लागल्यात धावफलकावरती. 21 लागल्यात. किमान 8 ते 10 धावा, एखाद दुसरी बाउंड्री. तो चौकार लगाणं गरजेचं आहे. मी म्हटलं होतं संधी मिळते, तिचं सोनं करावं लागेल. स्वीपला जवाब खेळलाय. चौकारासोबतच 4थ्या षटकाचा अंत झालाय. 25 धावा लागल्यात धावफलकावरती. 25 ऑन द बोर्ड.
येस, संकल्प जोगेश्वरी. चांगली फाईट द्यावी लागेल. अगदी 25 झाल्यात, 6 बॉल शिल्लक आहेत. कदाचित करण येतोय का, तर येस, करणच्या हातात चेंडू आपल्याला दिसतोय. 4 पहिल्या ओव्हर्समध्ये तुम्हाला 4 फ्रेश बॉलर्स वापरावे लागतील. 5व्या ओव्हरमध्ये तुम्ही एखाद्या बॉलरला रिपीट करू शकताय. आणि मात्र करणच्या हातात चेंडू सोपवलाय. आव्हान तर कठीण आहे, पण कठीण आव्हानच तर तुम्हाला सोपे करून दाखवावे लागतील. संकल्प जोगेश्वरी. चौकार आलाय, कॉन्फिडन्स असेल. 8 ते 10 धावा एखादी चौकार आणखी पास केला तर मात्र मजा येईल मॅचला. पण किंबहुना करण समोर तो करणं ते कठीण आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, पुढे सरसवले लवचिंबकासारखं, अगदी खेचून काढलंय बाहेर. पण इथे बॅटरनी सांगितलंय आम्हाला थोडासा आक्षेप आहे बॉलरच्या ऍक्शन वरती, आणि त्यासाठी रिव्ह्यूची मागणी करण्यात आली आहे. तिसरे पंच इन ऍक्शन. थर्ड अंपायर टू डिरेक्टर. बघूयात, चेक केला जाईल. मात्र ती ऍक्शन ग्राह्य धरण्यासारखी आहे की मात्र आता आपण आपल्या इट्स अ नो बॉल आहे. योग्य तो डिसिजन. ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळेल, त्यातही शंका नाहीये. इट्स अ नो बॉल. अतिरिक्त आपण हा थोडासा 90 डिग्रीच्या वरती आणि त्यानंतर त्वरित दंडित करण्यात येत आहे. नो बॉल असेल, धावफलकेमध्ये वाढ. येस, बॅटर आउट आहे. येस, बघा मित्रांनो, 9ला रनआउट असतो, मग मात्र फक्त फ्री हिटला. अंडरमध्ये फ्री हिटही नसते, पण तुमच्या माहितीसाठी फक्त फ्री हिट वरती स्टंपिंग आउट नसतो. चला, बॅटर आउट आहेत. आणि बॉलही काउंट होणार आहे. मात्र करणनी जो नो बॉल फेकलाय, सिंगलच मिळेल, बॉलही काउंट होईल, बॅटरही परतावा लागेल. 26 धावा लागल्या धावफलकावरती. 26 ऑन द बोर्ड. पुढचा बॉल आणखी एक वेगाने काढलाय बाहेर. आणखी एक बॅटर पुढे सरसवलाय आणि पुन्हा एकदा मागणी करण्यात येते. आणि पुन्हा एकदा आपण चेक करणार आहोत इथेही तसंच काहीतरी घडतंय की काय. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय, कारण त्यांच्याकडे तो रिव्ह्यू आहे. चार बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 विकेट्स गेलेल्या आहेत. बॅटर क्रमांक येस, चेक चेक चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. 10व्या क्रमांकाचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आल्यात. एखाद दुसरा चौकार जरी लगावतायत ना, तरी देखील मात्र इथून बॉल टू बॉलची मॅच ती बनू शकते. कारण या क्रीडांगणावरती आपण तेही पाहिलंय, बॉल टू बॉलची मॅचही क्लोज होताना पाहिली. पण करण बनू देईल का? 2 विकेट्स अजूनही घ्यायच्यात.
ऑल आउट पहिला संघ होईल का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ते मिळतील येणाऱ्या काळात आपल्याला. पुढचा बॉल बॅकफुटला गेले, जागा बनवण्याचा प्रयत्न केला होता, डायरेक्ट हिट लगावणं गरजेचं, डायरेक्ट हिट लागली आहे. आणि 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 जर बॅटर आउट नसेल तर ज्या चौकाराची आवश्यकता होती तोही कदाचित मिळेल. इन ऍक्शन पुन्हा एकदा. सर इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आहे, त्यावरती एक्स्ट्राची धावही मिळू शकते. बॅटर आउट नसेल तर बाबू सर 6 धावा मिळू शकतायत, पण बॅटर आउट असेल तर फक्त एकच मिळेल, ती व्हाईटची मिळणार आहे. येस, वा, हृदयाची उत्कंठा ती शिगेला आलेली. आता मात्र ती हृदयाच्या आतमध्ये धगधग 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 सुरू आहे. चेक चेक, हॅलो चेक. आता हे पाहण्यासारखं आहे, जर मात्र या 6 धावा मिळाल्या, येणारे 1-2 बॉल त्यावरती एखादी चौकार लगावला तर मॅच मध्ये इन. मी म्हटलं ना, नशीब आहे, खेळ आहे, क्रिकेटचा खेळ आहे. आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये मी नेहमी म्हणत आलेलो आहे, वेळ बदलायला वेळ लागत नाही, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. मजा येईल मॅचला. निराश आहेत, टीमला माहिती आहे की मात्र या जर 6 धावा मिळाल्या तर जिथे पूर्णपणे बॅकफुटला संकल्प जोगेश्वरी होते, त्यांनाही माहिती आहे की अगदी लढण्यासाठी बॉलर्सला काहीतरी टार्गेट देणं गरजेचं आहे आणि तो मिळू शकतो. या 6 धावा मिळतील का? प्रत्येकाला माहिती आहे, प्रत्येकाचं लक्ष सध्या तरी आमच्या कॉमेंट्री बॉक्स आणि आमच्या तिसऱ्या पंचांच्या पॅनलकडे लागून आहे. येस, आर1 स्पोर्ट्स, अंश 11 मुंबई वॉरियर्स घाटकोपर. बॅटरची बॅट ऑन द लाईन आहे आणि त्यामुळे बॅटरला परतावं लागेल. ऑन द लाईन, येस, आणि लाईन बिलॉंग्स टू दी अंपायर्स. पॉपिंग क्रीज ना बॅटरची आहे, ना बॉलरची आहे, ना फिल्डिंग टीमची आहे, ना बॅटिंग टीमची. अगदी बरोबर अबू सर, कारण पॉपिंग क्रीज ही बिलॉंग करते अंपायर्सला. बॅटर आउट आहेत, बॅटर आउट. चला, लास्ट मॅन या मैदानाच्या आतमध्ये. ऑल आउट झालेत का? ओके 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 ओके. फक्त 10 प्लेयर्सची मॅच आहे आणि त्यामुळे ही शेवटची विकेट होते आणि ऑल आउट होणारा पहिला संघ होतोय संकल्प जोगेश्वरी. हरकत नाहीये, बॅटिंग करत असताना धावा थोड्याशा कमकुवत राहिल्यात, पण मात्र बॉलिंग करत असताना कमबॅक होऊ शकतंय. चला, टॉस साठी या. 3 कॉल्स ऑफिशियल आपल्याला झालेले आहेत. आर1 स्पोर्ट्स आणि त्यांच्यासोबतच अंश 11 मुंबई वॉरियर्स घाटकोपर. अंश 11चे कॅप्टन आलेत. आर1 स्पोर्ट्स कॅप्टन या टॉस साठी. या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल, प्लीज कम टॉस साठी या. आर1 स्पोर्ट्स, हा घाल, ठीक आहे, लवकर. येस येस, एक्सेप्टेड. ट्रॅव्हल करून आलेला आहात, पण या प्लीज. किरण नाहीये का? किरण नाहीये? हो, या. मजा येणार आहे पुढच्याही मॅच मध्ये. एका साईडला घाटकोपर, दुसऱ्या साईडला कल्याण. कालही घाटकोपरचं क्रिकेट आपण पाहिलं आणि त्यांनी इम्प्रेस केलं. 2 टीम्स होत्या घाटकोपरच्या, घाटकोपर पॅकर, घाटकोपर. त्या टीमनी क्वालिफिकेशन आपल्या नावावरती केलंय. कल्याणचंही क्रिकेट चांगलं पाहिलंय आपण. आणि आज पुन्हा एकदा घाटकोपर विपक्ष कल्याण. या दोन्ही टीम्स कॅप्टन आलेले आहेत आणि पद्मनाभन प्रभू सर आपल्याला विनंती असेल, प्लीज आपण जॉईन करा. आपल्या हस्ते हा टॉस केला जाणार आहे. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन्स उपस्थित आहेत. लेट्स डू द टॉस.
टेल कॉल केलाय आणि टेल येतेस. थँक्यू सो मच बाबू सर, आपण विराजमान होऊ शकता. या कॅप्टन्स, सर्वात प्रथम डिसिजन काय आहे? डिसिजन थोडा वेळात सांगतो, टीम डिस्कशन करू. नाही सर, आपल्याला इथेच डिसिजन कळवावं लागेल. फील्डिंग करते हम लोग. ठीक आहे, प्रोफेशनल फिल्डिंग करणार आहात तुम्ही. अगदी पारंपरिक निर्णय. मग मात्र मुंबईकर 9 चषक, अगदी अंडरआर्म क्रिकेटचे चाहते अनेक दिवसांपासून या स्पर्धेची वाट पाहताय. किती एक्साइटेड आहात ही स्पर्धा खेळण्यासाठी? एक्साइटमेंट तो बहुत है. टूर्नामेंट भी अच्छा है. कल हम लोग ने पूरा मैच देखा है. देखते हैं अभी टीम जैसा परफॉर्म करेगी उसके ऊपर. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक आपको आने वाले इस मुकाबले के लिए. आता मुंबईकर 9, मुंबईचं क्रिकेट अनेक वर्षापासून आपणही खेळत आलेला आहात, अंडरआर्मचं क्रिकेटही खेळत आलेला आहात. मग मात्र आता जे अंडरआर्मच्या क्रिकेटला सुखाचे दिवस आले त्याबद्दल काय सांगाल? आजकालचं क्रिकेट बदलं तर खूप फास्ट चाललं आहे आणि जेन्सी लोक खूप चांगले खेळत आहेत आणि ऑर्गनाईज तुमचं खूप छान आहे. कालपासून मी मॅच टुर्नामेंट पुरी बघतोय. खूप ऑर्गनाईज छान आहे, खूप चांगलं आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. मी तुर्तास थांबतोय, तुम्ही थांबू नका. दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल आपण ऐकणार आहोत आवाज अंडरआर्म क्रिकेटचा. सागरजी मोरे सर. धन्यवाद. स्वागत आहे पुन्हा एकदा बॉलिंगसाठी. आपण पाहिलं तर बरकत येत आहेत. एक जबरदस्त खेळाडू जोगेश्वरीचे एक चांगलं क्रिकेट खेळले गेलेत. या बॉल देखील पहिलाच बॉल कट करायचा प्रयत्न केला गेला. स्ट्राईक एंडला मॅचला सुरुवात झाली आहे. आनंद लोकेला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. येते विकेट रनआउटची. कहाणी में ट्विस्ट. पहिल्याच बॉल मध्ये सुरुवात एक चुकीच्या पद्धतीने पाहिली गेली. आनंदने थोडं लेझी पाहिला गेला आणि कॉलिंग मध्ये थोडी आपण मिसअंडरस्टँडिंग पाहिली गेली आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल. पण आनंद लोकेला. स्वागत आहे सर्वांचं. आज अंडरआर्म क्रिकेटचं एक भव्य दिव्य असं आयोजन मुंबईकर 9 चषक. आपली मुंबई, सर्वांची मुंबई, घड्याळाच्या काट्यावर चालणारी मुंबई, ज्या मुंबईमध्ये प्रत्येक खेळ खेळला जातो. मग कबड्डी, क्रिकेट, परंतु जास्त करून क्रिकेटचा मुंबईकरांचा एक वेगळा क्रेज आहे. सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आज फर्स्ट सॅटरडे आहे. काही जणांना सुट्टी असते, काही जणांना वर्किंग असतं, परंतु मुंबईकर शनिवार रविवारी खूप चांगलं क्रिकेट खेळले जातं मुंबईमध्ये. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर घनश्याम शिंदे, पप्पू येत आहेत. ज्याही खेळाडूने खूप वर्ष एक चांगलं क्रिकेट खेळलं गेलं. अंडरआर्म अनुभवी खेळाडू आहेत. पहिल्या बॉलवर विकेट आले त्यामुळे घनश्याम माहिती आहे की मॅच हलक्यात घेऊन चालणार नाहीये. बॉलिंगसाठी बरकत. यावर देखील स्वीप खेळले गेले. पहिल्या बॉलवर सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेलाय. यावर्षी संकल्प चषक देखील एक जोगेश्वरीची मानाची क्रीडा स्पर्धा, तेव्हा सिरीज देखील त्याने घेतलं बरकतने. आज आमचे मित्र संकल्प सुरू आहे, आमच्यामध्ये नाहीये. त्यांच्या आठवणीला उजाळा देऊन संघाचं नाव अल्पेश जोशी यांच्या अगदी जवळचे मित्र आदित्य पवार भाऊ तिकडे होते. बॉल मात्र डीप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एका रनने धावफलक पुढे जाईल. पहिल्या ओव्हरची सुरुवात चांगली केली गेली बरकतने. बरकतला माहिती की हलक्यात घेऊन चालणार नाही. 28-29 ची मॅच पण या ग्राउंडवर आपण फाईट करू शकतो, कारण की मॅच देखील तशी आहे. या बॉलवर देखील येते विकेट. हलकीशी एज घेतली गेली. रोहन साळून केला पण मैदानाच्या बाहेर जावं लागेल. जबरदस्त बॉलिंग पाहिली गेली बरकतच्या माध्यमातून आणि 2 महत्वाचे विकेट रोहन साळुंके, आनंद लोकेला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. अंडरआर्म क्रिकेट सर्व खेळाडू या क्रीडा स्पर्धेची आवर्जून वाट पाहत होते आणि तो दिवस मात्र दुसरा दिवस आहे. कालच्या दिवसामध्ये 4 संघ क्वालिफाय झाले आहेत. श्री साई स्पोर्ट्सचे युट्यूब चॅनल देखील आपण ही क्रीडा स्पर्धा लाईव्ह पाहतोय. आज संपूर्ण श्री साई स्पोर्ट्सची टीम दुसऱ्या दिवसातील पहिली मॅच देखील रंगताना पाहायला मिळते. बरकतने थोडंफार टर्निंग केली आहे. बरकतने जर हरकत केली तर मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. हॅलो, बॉलिंगसाठी पुन्हा एकदा बरकत.
रन जर पाहिले तर आतापर्यंत 3 रनने मात्र इकडे खातं ओपन केलं गेलंय. बघता बघता आजचा दिवस देखील एक चांगल्या पद्धतीने पाहिला गेलाय. हॅलो, सुरुवात चांगली केली गेली. बरकतने विकेट आल्यामुळे थोडाफार अंडर प्रेशर खेळावा लागेल बॅटिंगसाठी घनश्याम शिंदे. सिच्युएशन हँडल करता आली पाहिजे. 25 बॉलमध्ये जिंकण्याकरिता आपण पाहिलं अजूनही 25 धावांची गरज आहे. या बॉल देखील थांबून ठेवलं गेलं. बरकतची एक जबरदस्त स्पेल. गुड बॉलिंग बरकत. फक्त आणि फक्त ह्या ओव्हरमध्ये बरकतने 3 रन खर्च करत असताना एक जबरदस्त स्पेल टाकलाय. गुड बॉलिंग. खूप महत्वाचा रोल असतो पहिल्या ओव्हरचा आणि बरकतने जबरदस्त स्टार्ट दिली आहे. संपूर्ण मुंबई अंडरआर्म क्रिकेटचं लक्ष, महाराष्ट्र अंडरआर्म क्रिकेटचं लक्ष क्रीडा स्पर्धेवरती आहे. काल देखील युट्यूबला खूप मोठ्या प्रमाणात या क्रीडा स्पर्धेचा देखील आनंद घेत होता. काल संध्याकाळची देखील एक मॅच रंगताना पाहिली गेली. कोणी बॅटिंग, कोणी बॉलिंग, कोणी फिल्डिंग. सुनील विश्वकर्मा गांगुलीची फिल्डिंग संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आणि टर्निंग पॉईंट फिल्डिंग काय असतं हे गांगुलीने दाखवलं. तुम्ही फिल्डिंगच्या जोरावर देखील मॅच जिंकू शकता. त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण कालच्या संध्याकाळच्या मध्ये आपण पाहिलं गेलं. बॉलिंगसाठी आदित्य पवार येतात ठाण्याचे एक जबरदस्त खेळाडू. भाऊ 24 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. मॅचला जिंकण्याकरिता स्ट्राईक एंडला बॅटर आहेत करण सोडा. या बॉलवर चुकीच्या पद्धतीने पहिली पिचिंग पाहिली गेली आहे. आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला होता बॉलला, पण परंतु खूप जास्तच वळण दिला आणि वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स ते मात्र धावफलक पुढे जाईल. स्कोर झाला आतापर्यंत 5. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा वाईट बॉल. आदित्य पवारला थोडं कमबॅक करावं लागेल कारण की बरकतने जी स्टार्ट दिली आहे त्याचा मात्र पूर्ण फायदा उचलावा लागेल. स्टार्ट तर चांगली केली आहे. अजून एका दुसरी विकेट आली तर मॅच मध्ये कमबॅक करू शकतो टीम. संकल्प जोगेश्वरी. या बॉलवर देखील घनश्यामने सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला. बरकत तिकडे स्वतःहून क्विक आले. सिंगल रन. सर्व या परिसरातील स्थानिक खेळाडू संपूर्ण मुंबईकरांची टीम देखील या क्रीडा स्पर्धेवरती लक्ष लावून देताना पाहिले गेली. 3 दिवसीय क्रीडा स्पर्धा आज दुसरा दिवस आहे. आज संध्याकाळच्या आतमध्ये इंटर कांजूरमार्गची देखील आपण संघ इकडे पाहणार आहोत. या बॉल देखील एज घेतले गेले. मला तसा बॅटवर संपर्क होत नाही. आदित्य पवार अंडरआर्म क्रिकेट प्रथम क्रमांक तब्बल 3 लाख रुपये, तृतीय क्रमांक 1.5 लाख रुपये. खूप सारं पारितोषिक या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं गेलं. या बॉलवर देखील आपण पाहता बीट केलं गेलंय. जबरदस्त बॉल पाहिला गेला आदित्यच्या माध्यमातून. मॅच साठी देखील आपण पाहिलं तर 500चा कॅश प्राइज आहे. पोलचे आपण पाहिलं तर एअरपॉड्स आहेत. खूप सारं पारितोषिक या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. काल साहिल नवले आणि शिवम लोखंडे असे 2 खेळाडू ज्यांनी 2 वेळा मॅन ऑफ द मॅच मिळवल्या. या बॉल देखील दिशा देण्याचा प्रयत्न केला गेलाय. सुशांत तिकडे होते. जोगेश्वरीचा संघ आहे. जोगेश्वरी म्हटलं तर दहीहंडी आणि आमच्यासोबत आमचे शिवम तुळे. यावेळी कोकण नगरने 10 तर रचले. त्याच्यामध्ये 4 इक्के उचलण्याचा मान त्याने पटकावला असे आमचे कॉमेंट्रीमध्ये बसलेत आमचे मित्र शुभम. कोकण नगर गोविंदा पदक ज्याने विश्वविक्रम केला. जय जवान, आर्यन्स असे अनेक गोविंदा पदक या जोगेश्वरी मधून पाहिले गेले. या बॉल देखील आणि आमचे मित्र सन्नी देखील बसले आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. कुर्ल्याचे एक जबरदस्त खेळाडू. मॅच देखील तेवढीच इम्पॉर्टंट आहे. बॉल टू बॉलची मॅच देखील फसताना पाहायला मिळेल का? स्ट्राईक करण सोडा. करणला माहिती आहे की मॅच थोडीफार बनवावी लागेल. स्ट्राईक एंडला घनश्याम शिंदे, नॉन स्ट्राईक एंडला दोघांचे बॉन्डिंग पण चांगलं आहे. त्यामुळे मॅच हे दोघं इझिली पुढे घेऊन जाऊ शकतात. अनुभव आहे. या बॉलवर देखील आदित्य पवार. आदित्य म्हटलं की मी फिट आहे. जबरदस्त बॉलवरती फॉलो थ्रू मध्ये गेला, मात्र थांबवला गेला बॉल. 2 ओव्हरचा खेळ आपण पर्यंत समाप्त झालाय. या ओव्हरमध्ये 6 रन्स आले. सुरुवातीचे एक्स्ट्रा मॅटर केले थोडे. रन झालेत 9 रन्सवरती 2 विकेट. आता 18 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. 18 बॉल 19 करायचे आहेत. मॅच रंगताना पाहायला मिळेल का?
सर्वांचं लक्ष या मॅच वर देखील 18 बॉल 19 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग आहे. सुफियान येतात बॉलिंग साठी. जोगेश्वरीचे अजून एक जबरदस्त बॉलर आहेत सुफियान. खूप चांगलं क्रिकेट त्या परिसरात देखील खेळले गेले आहेत. अनुभव आहे सुफियानकडे पण. एकात दुसरी ओव्हर सेफ आली तर मॅच देखील बघण्यासारखी येईल आणि प्रेक्षकांना देखील फाईट मॅच पाहिजे. वन साइड मॅच कोणाला आवडत नाहीये. 18 बॉल 19 करायचे आहेत. बॉलिंगसाठी सुफियान, स्ट्राईक एंडला घनश्याम शिंदे, पप्पू. व्हाईट बॉल. बॉलिंगसाठी सुफियान. या बॉलवर स्टेप आउट झाले. नो बॉल आणि क्लासिकल फटका आपल्याला पाहायला मिळाला घनश्यामच्या बॅटमधून. 4 रन विथ द स्पिन. खूप चांगलं फुटवर्क होतं आणि फक्त दिशा दिली घनश्यामने. वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळत असताना मात्र धावफलक 4 ने पुढे जाईल. आता मॅच मध्ये कमबॅक करत असताना नील असेल फॉर रॉयल. जबरदस्त टायमिंग करत असताना घनश्याम शिंदे, पप्पू. या बॉलवर देखील आपण पाहतो सिंगल केलं गेलंय. एक एक रन निर्णायक आहे. आज देखील 16 संघ आपण इकडे खेळताना पाहायला मिळत. आज देखील 4 टीम क्वालिफाय होतील. यावर देखील स्वीप खेळले गेले आहेत आणि आजच्या रात्रीमध्ये सर्वांचं लक्ष असणार आहे की सुपर 8च्या ज्या ड्रॉ केला जाईल तेव्हा क्वार्टर फायनल कुठल्या टीमची कोणासोबत लागेल. स्ट्राईकरला बॅटर घनश्याम. या बॉल देखील आपण पहिल्यांदा पुन्हा एकदा दिशा देत असताना मात्र सिंगल रन. घनश्यामला माहिती आहे की मॅच मध्ये आपण आलो आणि आता रन झालेत 17-18 रन झालेत. या बॉलवर देखील आपण पहिल्यांदा व्हाईट बॉल. मॅच मधून थोडा मात्र बॅक फुटला जातो टीम संकल्प जोगेश्वरी. संकल्प चषक देखील जोगेश्वरीमध्ये म्हणजे जसं दसरा झाला की त्या ठिकाणी क्रीडा स्पर्धेचं सर्वांना चावू लागतं. या बॉलवरती क्रिकेटमध्ये फुटबॉल. चंदू चांगला बॉल हडवला चंदूने. या बॉल देखील मात्र ओव्हरथ्रोचे रन्स मात्र तिकडे मिळतील. धावफलक 2 ने पुढे जाईल. मॅच थोडीफार फसताना पाहिली गेली कारण की एक जबरदस्त खेळ केला. बॉलिंग डिपार्टमेंट देखील नील असेल फॉर रॉयल टीमने जे स्कोर थांबवला गेला. या बॉलवर करण सोडाने अपर तोडा. चांगलं टायमिंग करत असताना फुटवर्क चांगलं होतं आणि प्रॉपर मिडल बॅटवर स्ट्रोक खेळत असताना 4 रन. जबरदस्त ऑलराऊंडर करण सोडा चर्चेत राहिले गेलेत आणि 4 रन मध्ये धावफलक पुढे जाईल. 26 रन झालेत. फक्त आणि फक्त आता 2 धाब्यांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. एक जबरदस्त इनिंग खेळत असताना करण आणि घनश्याम. बॉलिंगसाठी मयूर अजून एक जबरदस्त खेळाडू आहे जोगेश्वरीचे MM. या बॉलर बीट केला गेलाय. चांगली बॉलिंग नेहमीच मी मयूरला देखील करताना पाहिलं गेले. चांगले स्पिनर आहेत. आणि या बॉलवर स्ट्रोक खेळत असताना मात्र विनिंग स्ट्रोक नील असेल फॉर रॉयल संघाने एक जबरदस्त खेळ करत असताना या मॅच वरती नाव कोरलं गेलंय. वेल बॅटिंग घनश्याम आणि करण. अभिनंदन हळलक टीम संकल्प जोगेश्वरी.
हा, यानंतरच्या दोन्ही टीम्स आपण टॉस झालेल्या फोटोशूट साठी स्वप्नील, हा, मस्त आपली कॅक बिग घालून स्वप्नीलचा फोटो नीट काढ रे. सर्व टीम आर1 स्पोर्ट्स फोटोशूट साठी यायचं आहे. यानंतर आपण पाहिलं तर एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल आर1 स्पोर्ट्स त्यांच्या विरुद्ध. अगदी की फॅक्टर संतोष वराडकर यांना विनंती केली की आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. गेले कित्येक वर्षामध्ये संतोष मला 4-5 वर्ष श्री साई स्पोर्ट्स सोबत एक चांगलं कार्य करतात आणि त्यांच्या हातातून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार करण सोडा आपण एक जबरदस्त कामगिरी केली करण सोडाने आणि आमचे संतोष वराडकर यांच्या हातातून आपण मात्र या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहोत. श्री साई स्पोर्ट्स लाईव्ह टीमचे एक प्रमुख ऑपरेटर आहेत आणि 500 कॅश प्राइज बोर्डचं हे एअरपॉड्स आणि ट्रॉफी आहे. मुंबईकर 9 चषकाचा मानाची ही मॅन ऑफ द मॅच पहिली मॅन ऑफ द मॅच आजच्या दिवसातील करण सोडा. वेल प्लेड करण. दोन शब्द आपण करण सोबत बोल. करण कसं वाटतंय, पहिलीच मॅच जिंकली आहे, मॅच थोडी फसली होती 18 बॉल 19, परंतु जबरदस्त बॉलिंग पण तुम्ही चांगली सुरुवात केली, बॅटिंग पण खूप चांगली केली, काय म्हणाल? पहिलं तर टुर्नामेंटच्या बारेत बोलेल, कारण की टुर्नामेंट खूप भारी आहे, सगळ्यात मोठी टुर्नामेंट आहे ही मुंबईमध्ये. आणि बॅटिंगचं बोलायला गेलं तर पप्पूदा होतात नॉन स्ट्राईकला, मनात काय भीती नव्हती, मला माहित होतं मी एका साईडने सिंगल केले की तो चान्स घेईल कधी पण. करण अजून एक प्रश्न असेल की व्यावसायिक क्रिकेट आज तू खेळतोयस, मग सचिन राणे घनश्याम शिंदे यांना तू बघून क्रिकेट शिकलायस, बघितलंयस, तर मग त्यांच्या सोबत खेळताना कसा अनुभव आहे? ते दोघं एक्सपिरियन्स प्लेअर आहे, चांगलं वाटतं त्यांच्या टीममध्ये खेळून. पहिली गोष्ट मी अगोदर पण रॉयलमध्येच खेळायचो, नंतरला खेळायला लागलो तर आता असलबामध्ये खेळतोय. खूप साऱ्या शुभेच्छा असणार. एक जबरदस्त खेळ केला करण सोडाने, पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने पटकावला. मित्रांनो, आजचा दिवस खूप जबरदस्त आहे, सर्व मॅचेस म्हणजे सर्व टीम्स फायटिंग आहे, जो इकडे खेळण्यासाठी आलाय तो बेस्ट आहे, आपल्या स्टेशन मधून खेळतोय, आपल्या विभागातून खेळतोय, आपल्या टीम मध्ये खेळतोय, आपल्या बिल्डिंगच्या टीम मधून खेळतोय, जो खेळाडू इकडे येणार आहे तो बेस्ट असणार आहे. त्यामुळे बेस्ट वर्सेस बेस्ट, मुंबईकर 9 इज अ बेस्ट. थँक्यू. एक 2 मिनिटं आपण फक्त थांबणार आहोत, जरा ते लाईन्स आपण साफ करून घ्या तिकडे, आणि 2 मिनिटं आपण थांबणार आहोत, लगेच मग नंतर मॅच